आणि खर्च करत असताना एक अडॉप्शन पॉलिसी काढलेली आहे मुंबई महानगरपालिकांनी आणि अडॉप्शन पॉलिसीमध्ये क्लिअर कट आहे अ ब स आणि ड. त्यामध्ये एक तर पूर्ण त्यांना द्यायचं आहे. दुसरा जे अट आहे की ज्या शाळांमध्ये शिक्षक पूर्ण आहेत, ज्या शाळांमध्ये मुलं पूर्ण आहेत, त्यामध्ये काही त्यांना करता येत नाही असे क्लिअर कट पॉलिसी आहे. आता मी मेन मुद्द्यावरती येतो अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघामध्ये टाउनशिप शाळा ती खराब नादुरुस्त झालेली, तर त्याला व्यवस्थित नवीन टेंडर करून पूर्णपणे मुंबईत सर्वात मोठी शाळा तयार करण्यात आली होती आणि ती शाळा व्यवस्थित चालत होती. त्यामध्ये शिक्षकही होती, मुलंही होती आणि शिक्षक तो राहू काय ते बोला बोला, तुमचा वेळ घालवू नका, बोला. शिक्षकही होती. तर या शिक्षकांना कंपल्सरी तिकडनं काढण्यात आला. त्यांचा पे स्केल त्या शाळेमध्येच होता. तर मला फक्त हे प्रश्न विचारायचा, अतुलजी मंत्री महोदयांना उत्तर द्यायचं, त्यांना समजलं पाहिजे इश्यू काय. तिकडे बसून बोललेला बरोबर नाही. तुम्ही मध्ये बोलू नका. तर माझा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की जेव्हा पॉलिसी क्लिअर आहे, आपल्याला काढता येत नाही, तर माझा पहिला प्रश्न डिस्टर्ब करू नका. चला, माझा पहिला प्रश्न असा आहे की जे या शाळा अडॉप्शनसाठी देण्यात आलेली आहे टाउनशिपमध्ये, जेवढी त्यामध्ये शिक्षक आहेत त्यांची TTA ची एक्झाम होऊन ते पास झालेत का? एक. दुसरा माझा जे प्रश्न जे मी सांगितलं की या शाळेमध्ये CBSE चे वर्ग चालत असतात, ते फुल असताना ते वर्ग नाही वाढवलं. त्यानंतर टीचरला कंपल्सरी जे आहे ना तिकडनं बाहेर काढण्याचा षडयंत्र झाला आणि हे सगळं होत असताना बाकी त्यांचं पे स्केल वगैरे जे आहे ते व्यवस्थित आहे का नाही. मला जे माहितीच्या हिशोबाने आहेत की तिथे जे शिक्षक आहेत ते फक्त 10वी आणि 12वीचे शिक्षक तिकडे शिकवत आहेत. हे तिकडचे जेव्हा पॅरेंट्सला कळलं त्यांनी तिकडे आंदोलन केलं. तर माझा हा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे जे मी माहिती आज सभागृहामध्ये ठेवली आहे शिक्षकांच्या संदर्भात, ट्रान्सफरच्या संदर्भात, पे स्केलच्या संदर्भात, CBSEच्या संदर्भात, या सर्वांची चौकशी एक सिनियर महानगरपालिकाचे आयुक्त किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या माध्यमातून होणार का? हे माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, आपण PPC तत्वावर बऱ्याच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो. अध्यक्ष महोदय, आपण शाळा चालवायला देत नाही, आपण फक्त शिक्षक नेमतो तिथे. त्या पद्धतीने आपण ह्या शाळेमध्ये 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या संस्थेतर्फे शिक्षक नेमले होते अध्यक्ष महोदय. आणि शिक्षक नेमल्यानंतर अध्यक्ष महोदय पूर्वीचा जो रिझल्ट होता म्हणजे 10वीचा रिझल्ट तो 60% 81.50% गेला अध्यक्ष महोदय 10वीचा रिझल्ट. आणि ही जी संस्था आहे जी नेमलेली आहे ही पूर्णपणे कायद्यानुसार जी महानगरपालिकेच्या योजनेनुसार ती संस्थेला नेमण्यात आलेलं अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यानुसार ते तिथे काम पण बऱ्याच सोयीसुविधा देत आहेत. ज्यावेळेस हे आंदोलन झालं अध्यक्ष महोदय, सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला आंदोलनाचा, त्यावेळेस पालकांना गैरसमज करून देण्यात आला असेल किंवा झाला असेल की त्यावेळेस फी घेणार आहेत म्हणून. अध्यक्ष महोदय, ह्या शाळेत कुठली पण फी आकारली जात नाही, कुठलं पण शुल्क आकारलं जात नाही. त्यामुळे त्यावेळेस लोढाजी, मला वाटतं आंदोलन झालं त्यावेळेस लोढाजी तिथे त्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते आणि ज्यावेळेस पालकमंत्री होते आणि जे पालकांना त्यांनी सगळं व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला. अध्यक्ष महोदय, 6वी 7वी 8वीला हे देण्याचं कारणच असं होतं की जर एवढा चांगला रिझल्ट येतोय तर त्या मुलांना आपण 6वीपासून जर चांगली शिक्षक प्रोव्हाइड केले तर आपल्याला अजून चांगला रिझल्ट मिळेल, म्हणून त्या संस्थेला ते देण्यात आलं. अध्यक्ष विचारलं त्या संदर्भात मंत्री महोदयांनी काही माहिती दिलेली नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न होता, जे कायदा केलेला आहे त्या हिशोबाने या टीचर एलिजिबल होण्यासाठी त्यांना TTEचा एक्झाम देणं गरजेचं आहे. तर त्या जे टीचर्स आहेत पहिल्यांदा तर हे शाळा देऊन आता 6 महिने झालेले आहेत, तर त्याच्यात तुम्ही का म्हणता की तिकडे आधी एक्झाम झालाय, पर्सेंटेज वाढलाय? ते शेजारीची शाळा तुम्ही उत्तर देता. मी स्पेसिफिक टाउनशिप शाळाबद्दल बोलत आहे, त्याचं अजूनपर्यंत काही झालेलंच नाही. तर तुम्ही चुकीची ब्रीफिंग घेऊन चुकीची माहिती देता. मॅडम, तुम्ही एक काम करा, फक्त
अध्यक्ष तुम्ही जो महोदय माझा स्पेसिफिक सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय शिक्षकांविषयी तो प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न हा शिक्षण विभागाकडे येतो. मला जो नगरविकासचा जो प्रश्न आहे की जी महानगरपालिकेने जी योजना सुरू केली त्या शाळेमध्ये ती ठीक आहे का नाही आहे. देणार ठीक आहे. हे माझा कन्सर्न नाही. माझा कन्सर्न हे आहे की जे कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने टीचरची भरती झालेली आहे का, हा माझा पहिला. दुसरा, जे पॉलिसी आहे पॉलिसीमध्ये क्लिअर कट आहे ते पॉलिसी संदर्भात सांगा. जिथे आपल्याकडे शिक्षक आहेत, जे आपल्याकडे मुलं आहेत महानगरपालिकाचे, तिथे काही अडॉप्शन करता येत नाही. हे दोन प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावं ना मला. ठीक आहे. लोढा साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी या विषयावर सुरुवातीपासून इन्वॉल्ड आहे पालकमंत्री म्हणून. ते जे आंदोलन झाला होता त्यावेळी मी पालकमंत्री म्हणून तिथे गेलो होतो. माननीय असलम शेख साहेबांचा जे मूल प्रश्न आहे ते मुंबई महानगरपालिका से शाळाची खाजगीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, खरे आहे का, हा त्यांचा मूल प्रश्न आहे. आता ते मूल प्रश्न सोडून ते विचारतात ते ठीक आहे, ते त्यावर बोलत नाही. हा खाजगीकरणाचा निर्णय महानगरपालिकाने 2007 घेतला होता आणि त्यावेळी त्यानंतर 37 स्कूलाने यावेळी ते ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये काय ते त्यांचे अधिकार काही नाही. फक्त शिक्षकचा सर्व खर्चा आणि स्कूल चालवण्याचा सर्व खर्चा हा ते संस्था वहन करते. माननीय अध्यक्ष महोदय, याप्रमाणे 37 स्कूलाने महानगरपालिकामध्ये प्रायव्हेट संस्थाने पुढे आले त्याने दिली. हा स्कूल पण हा जे स्कूल आहे हे पूर्वी एक फजलानी म्हणून फजलानी ट्रस्ट आहे त्याने दिलेली होती. फजलानी ट्रस्ट कधी एक नाही 6 स्कूल आहे. हा फजलानी ट्रस्टने मुलाचा शिक्षण वर्ग सुरू होता त्यामध्ये एप्रिलमध्ये एक्झाम होता. फरवरीमध्ये लेटर लिहून पाठवला महानगरपालिकामध्ये की आम्ही या स्कूल चालवणार नाही मिड सेशन. म्हणून ते पेरेंट्स होते ते प्रयास फाउंडेशनकडे गेले. त्याने सांगितलं फजलानीने असा केला तुम्ही काय करा, फजलानीने समजा. म्हणून ते प्रयास फाउंडेशनने पत्र लिहून ते घेतला. आता माननीय अध्यक्ष महोदय, त्यानंतर काय झाला मला एक ते बोला, मला पण बोलू द्या. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतो ना. माननीय अध्यक्ष महोदय, याने फजलानी चालतो, प्रयास चालत नाही. माननीय अध्यक्ष महोदय, तिथे मालवणीमध्ये काय चाललं सर्वांना माहिती आहे. त्यांच्या नियोजन शाळेवरती आपण शाळेवर. अध्यक्ष महोदय, त्यांच्या या प्रश्नाचा हेतू काय की फजलानी चालेल, प्रयास नको. अध्यक्ष महोदय, 2010 तिथली एक व्यक्तिगत समाज पॉप्युलेशन ते 20% वर होती. आता 2024 37% वर आली आहे. ते कुठून आले? 100 एकर सरकारी जमीनवर कब्जा करून त्याने बसवून आला. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही ऐकून घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, तुमच्या विषय जे चालला होता तुमच्या विषय धरून होता का तुम्ही अनिल पटेल साहेब, तुम्ही 3 स्कूल तुमची संस्थाने दिली आहे या स्कीमवर. मी नाम सांगतो. लोढा साहेब बोला आपण. तर दिली तर त्यावर ऑब्जेक्शन नाही आहे, त्यावर त्यांचे ऑब्जेक्शन नाही आहे. माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रयास फाउंडेशनचे टेकओव्हर करण्यानंतर या स्कूलचा रिझल्ट काय झाला ते बघा. बसा बसा बसा, त्यांचं बोलणं होते. बसा 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 बसा, आता वाढवू नकात आता. चला लोढा साहेब बोला तुम्ही. लोढा साहेब तुम्ही बोला. लोढा साहेब बोला तुम्ही. बोला. त्यांचा होते तुम्हाला देतो. एक लक्षात घ्या माननीय अध्यक्ष महोदय, जे नवीन संस्थाने टेकओव्हर केला त्यावेळी माननीय अध्यक्ष महोदय, त्यावेळी फक्त मी एक कंपॅरिझन सांगत नाही, एक सांगतो. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हु हॅव गेन्ड ॲटलिस्ट 1 स्किल. फजलानीच्या वेळी काय होता? 0. आता काय झाला? अरे तुम्ही फजलानी ते दिला तर त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन कसा नाही घेतला? आता काय झालं? 66%. माननीय अध्यक्ष महोदय, नंबर ऑफ स्टुडंट्स हु ॲक्टिव्हेटेड देअर अकाउंट्स
पूर्वी किती होता 39%, आता किती झाला 402. माननीय अध्यक्ष महोदय, हा नवीन संस्थाने टेकओव्हर करण्यानंतरचा विषय. माननीय अध्यक्ष महोदय, हा सर्व जे ते त्यांचे जे प्रश्न आहे त्या मागेचा हेतू काय ते मी विधानसभाच्या समोर बोलू इच्छितो. माननीय अध्यक्ष महोदय, मी हा आंदोलनामध्ये पालकमंत्री म्हणून गेलो. पालकमंत्री शिक्षणाचे जे प्रिन्सिपल होते त्याने काही पालकांना काही सांगत होते, म्हणून पालकांमध्ये प्रश्न होता. मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माननीय असलम शेख साहेबांनी तिथे आंदोलन केल्यानंतर पोलिसने कारवाई केली, म्हणून मी ते कार्यक्रम मध्ये जाऊ शकतो. आणि नंतर माननीय अध्यक्ष महोदय काय झाला, नंतर त्याने इथे कोई माझ्याशिवाय येऊ शकत नाही, सरकार इथे चालत नाही, फक्त असलम शेख चालणार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, त्यांचा व्हिडिओ मैं आपला देतो. ते व्हिडिओ मध्ये काय लिखला है, लोगों को डरा धमका कर आप ये कर रहे हैं, लेकिन मंगल प्रभात लोढ़ा आपसे कोई डरने वाला नहीं है. लोढ़ा जी, भारतीय जनता पार्टी आज आपकी ताकत है, उसका आप दुरुपयोग करो. उसका परिवार उजाड़ रहे हो, वह अपनी ताकत और आपके परिवार पर कभी न कभी लाएगा, और उसे में तुम्हारे पालक मंत्री से क्या लेने देने. माननीय अध्यक्ष महोदय, आ वीडियो आहे. आणि माननीय अध्यक्ष महोदय, माझी चूक काय होती. माननीय अध्यक्ष महोदय, माझी चूक काय होती. माझी चूक होती पालकमंत्रीचे नाते ते स्कूलचे पालकांमध्ये काही विषय होता ते समजावण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आणि माननीय अध्यक्ष महोदय,